नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांदोली हे गाव, या गावामध्ये कार्यक्रम सुरू होता। या कार्यक्रमासाठी गावाबाहेरील पाहुणे मंडळी जमलेले होते। या कार्यक्रमामध्ये सुषमा नावाची तरुणी आपल्या परिवारासोबत आली होती। तिचे वय केवळ 17 वर्षाचे होते। कार्यक्रम सुरू झाला होता। काही वेळानंतर सुषमाला बाथरूमला जायचे होते, त्यामुळे तिने घरच्यांना सांगितले, मला बाथरूमला जायचे आहे। सुषमा बाथरूमच्या दिशेने गेली। सुषमा ही बाथरूमच्या दिशेने जात असताना कार्यक्रमात असलेल्या आचारी गोरख नावाच्या आचार्यांनी पाहिले। त्या आचार्याने हातातील काम सोडून सुषमाला पाहिल्यानंतर तिच्या मागे मागे बाथरूमपर्यंत गेला। इकडे कार्यक्रम जोमात सुरू होता। कार्यक्रमाचा आवाज मोठ्याने सुरू होता। कार्यक्रमाच्या आवाजामुळे कोणालाही काही कळले नाही। सगळे कार्यक्रमात व्यस्त होते। आचारी गोरख हा सुषमा गेली त्या बाथरूमपर्यंत पोहोचला। त्याने आजूबाजूला पाहिले, मात्र त्याला तिथे कोणीच दिसले नाही। त्याने सगळा अंदाज घेतल्यानंतर तो डायरेक्ट सुषमाच्या बाथरूममध्ये घुसला। अचानक अनोळखी व्यक्ती आत आल्याचं पाहून सुषमा हादरली। ती घाबरली। तिला काय कळावे काही कळत नव्हते। सुषमा ही अंगावरील कपडे घाईघाईने घालत असतानाच त्याने तिचे तोंड दाबले। त्यामुळे सुषमाला ओरडता आले नाही। गोरखने कसलाही विचार न करता गोरख हा लगेच तिच्यावर तुटून पडला। तिला कोणतीही हालचाल करता आली नाही आणि ओरडूही शकली नाही, कारण त्याने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला होता आणि तिचे तोंड दाबून धरले होते। आणि जवळपास अर्धा तास या गोरख नराधमाने तिच्यावर अत्याचार केला। नंतर तो त्या ठिकाणाहून पळून गेला। सुषमाने अंगात कपडे घातले आणि घाबरलेल्या अवस्थेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली। तिथे गेल्यानंतर तिने घरच्यांना काहीच सांगितले नाही। मात्र तिच्या अंगावरील कपड्याची अवस्था पाहून सुषमाच्या बहिणीला संशय आला। तिने लगेच तिला विचारले, तुला काय झाले आहे? पण सुषमा काहीच बोलली नाही। ती अतिशय घाबरली होती। तिला मोठा मानसिक धक्का बसलेला होता। त्यामुळे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सुषमाने घरच्यांना लवकर घरी जाऊया असे सांगितले। घरी गेल्यानंतर 2 दिवस उलटून गेले, मात्र सुषमा अजूनही काहीच बोलली नव्हती। शेवटी घरच्यांनी तिला कारण विचारले, तेव्हा सुषमा जोरजोरात रडू लागली। रडतच तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला। कार्यक्रमाच्या दिवशी सर्व कार्यक्रम गुंतले असताना त्या ठिकाणच्या एका व्यक्तीने माझ्यावर अत्याचार केला असे तिने आपल्या बहिणीला सांगितले। हे ऐकल्यानंतर सुषमाच्या बहिणीला मोठा धक्का बसला। ज्या मानसिकतेमध्ये सुषमा 3 दिवसापासून वावरत होती, तेव्हा सुषमा हिच्यासोबत काहीतरी भयंकर घडले आहे असे घरच्यांना वाटत होते, मात्र त्यांनी एवढे लक्ष दिले नाही। बहिणीला सर्व कळल्यानंतर तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशन गाठले। तेथे सुषमाने आपल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर सुषमाची बहीण तिला घरी घेऊन आली। पोलिसांनी या घटनेची तात्काळ कारवाई केली आणि आचारी गोरख याला पोलिसांनी अटक केली। मात्र सुषमा ही केवळ 17 वर्षाची होती। तिला मानसिक धक्का बसला होता। मध्यरात्री झोपेतून उठून अचानक ती रडू लागली। त्यामुळे घरच्यांनी तिला धीर दिला, तिला समजावले। दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली होती। तेव्हा तिने घरी सांगितले, मी थोडं बाहेर जाऊन येते। त्यामुळे घरच्यांनीही तिला बाहेर जाऊ दिले। मात्र ती पुन्हा घरी परत आलीच नाही। त्यामुळे सुषमाच्या आईवडिलांना चिंता वाटली। त्यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन सुषमा बेपत्ता असल्याची तक्रार दिली। पोलिसांनी लगेच तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांना आढळून आले की भीमा नदीच्या काठावर तिची चप्पल आणि ओढणी आढळून आली। पोलीस सध्या तिचा शोध घेत आहे। अत्याचार झाल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्यामुळे परिवारातील लोक अतिशय घाबरलेले आहेत। सामाजिक संघटनांनी या अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। गुन्हेगाराला कायद्याची भीती राहिलेली नाही। त्यामुळे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे। महिला कुठेही सुरक्षित राहिलेले नाही। अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।